नमस्कार बालमित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इन्व्हायरमेंटल स्टडीज स्टँडर्ड थर्डचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, आवर इन्व्हायरमेंट. तर आवर इन्व्हायरमेंटमध्ये काय काय सांगितले आपण सविस्तर याचा अभ्यास आज करणार आहोत. तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्याला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, इथे दोन चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये काय आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे आपण छानपैकी ओळखू शकतो. तर इथे काय दिलेले आहे हे आपण आधी वाचूयात. Look at the pictures alongside. You can easily names all these things. What materials are they made from? Where do we find these materials? What are the use of these things? बघा, इथे दिलेले आहे. ह्या साईडचे पिक्चर्सचे नाव तुम्हाला छानपैकी माहिती असतील, नाही का? तर मग ह्या पिक्चर्सचे नाव माहिती, तर ह्यांचा उपयोग पण तुम्हाला माहिती असेल आणि याच्यासाठी जे वापरलं गेलेलं मटेरियल आहे हे पण तुम्हाला माहिती असेल असं त्यांनी सांगितलं आहे. तर खरंच माहिती आहे का आपल्याला? आपण ओळखू शकतो की नाही ह्या वस्तू? बघा, ही बॅट आहे, हा कप आहे, ही रील आहे आणि हे मातीचं भांडं आहे, हो की नाही? तर बॅट ही लाकडापासून बनलेली आहे, हे बहुतेक प्लॅस्टिकचं असावं. त्यानंतर ही रील कॉटनपासून बनलेली आहे आणि हे मातीचं भांडं मातीपासून बनलेलं आहे, हो की नाही? इथपर्यंत आता आपल्याला यांची ओळख झालेली आहे. त्यानंतर हे पिक्चर्स तर आपल्याला छान ओळखीचे असतील. तर इथे काय दिलेलं आहे हे आपण वाचूयात. यू कॅन नेम दिस थिंग्स. टू वेअर डू वी फाइंड देम. व्हॉट आर दे युज्ड फॉर. बघा, आता यांची नावं आपल्याला माहितीच आहेत, यांचा वापरही माहिती आहे आणि हे कुठे मिळतात हे पण माहिती आहे. त्याचा वापर काय? खाणे. आणि हे मिळतात कुठे? तर आपल्याला हे शेतीतून मिळतात, हो की नाही? केळी, आवळा, कणीस आपल्या ओळखीचे आहेत. आता त्याच्या पुढे काय दिलेले हे आपण बघूयात. बघा, त्याच्या पुढे एक चित्र दिलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, हो की नाही? एका झाडावर माकड बसलेलं आहे, बाजूला एक नदी वाहत आहे, थोड्याशा अंतरावर घरं आहेत, डोंगर आहेत, हो की नाही? छोटे पशुपक्षी आहेत, इथं ससा आहे, अशा बऱ्याच गोष्टी इथे आहेत. म्हणजेच एकूण काय, हे परिसराचं चित्र आहे जे आजूबाजूला असतं ते. त्याच्या पुढे काय दिलेले बघूया आपण. बघा, देर आर मेनी थिंग्स अराउंड अस. दे फॉर्म आवर इन्व्हायरमेंट. बघा, आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत, हो की नाही? अनेक वस्तू आहेत, त्यांनाच आपण काय म्हणतो? आवर इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट आपला परिसर असं म्हणतो, हो की नाही? मग देर आर स्टोन्स अँड रॉक अँड सॉईल. मग ह्या परिसरात काय काय येतं? तर ह्या परिसरामध्ये दगडं, धोंडे, वाळू, हो की नाही? त्यानंतर देर आर रिव्हर्स अँड स्ट्रीम्स अँड लेक्स. त्याच पद्धतीने नद्या, नाली, तलावं, हो की नाही? हे पण येतात. देर आर एअर, हवा येते. देर आर हिल्स अँड माउंटन्स, हो की नाही? टेकड्या, डोंगर हे पण येतात. देर आर जंगल्स, हो की नाही? जंगलं येतात, खूप गर्द झाडी असणारे. देर आर फील्ड्स अँड हाऊस अँड रोड्स अँड ऑल्सो बरेन लँड्स. बघा, अशा पद्धतीचे घरे येतात, त्याच पद्धतीने रोड येतात आणि उजाड माळराने पण परिसराचाच एक भाग आहे असं म्हणले, बरीन लँड्स. ओके. आता त्यानंतर बघा, वी ऑल्सो सी मेनी डिफरंट ॲनिमल्स अराउंड अस. बघा, आपल्याला ह्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स दिसत आहेत, हो की नाही? इथे खारुताई आहे, माकड आहे, ससा आहे आणि अजून खूप प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत त्या सगळ्यांचा समाविष्ट ह्या परिसरामध्ये येतो. ओके. आता डिफरंट टाइम्स ऑफ ट्रीज अँड बुशेस अँड क्लाइंबर्स मेक आवर इन्व्हायरमेंट ब्युटिफुल. वी डू आर अ पार्ट ऑफ दिस इन्व्हायरमेंट. बघा, आपल्या सभोवताली निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष आहेत, हो की नाही? झाडे झुडपे आहेत, वेली आहेत आणि ह्या सगळ्यामधून आपलं काय इन्व्हायरमेंट सजलेलं आहे, ब्युटिफुल झालेलं आहे. परिसर आपला असा छान दिसत आहे. कशामुळे? ह्या वेगवेगळ्या झाडांमुळे. वेली, फळे, पाने, फुले, हो की नाही? त्याच्यावर बसणारे छोटे छोटे पक्षी असतील, ह्या सगळ्यांमुळे आपलं इन्व्हायरमेंट, आपला परिसर हा छान दिसतो, आहे की नाही? त्यानंतर काय सांगितलं आहे की वी टू आर अ पार्ट ऑफ दिस इन्व्हायरमेंट. आणि आपण सुद्धा ह्याच इन्व्हायरमेंटचा एक भाग आहोत, हो की नाही? बघा, अ स्पॅरो अँड अ रोड साईड स्टोन. चिमणी आणि वाटेत पडलेला दगड. ओके. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला तुलना करायची आहे. ओके. तर आता पुढं काय दिलेलं आहे हे आपण बघूयात. नाऊ लेट अस लुक ॲट अ स्टोन अँड अ स्पॅरो इन आवर सराउंडिंग्स अँड कम्पेअर देम. ओके नाही? असलेली स्पॅरो आणि पडलेला दगड ह्या दोघांमध्ये आपण काय करणार आहोत? कम्पेअर करणार आहोत, तुलना करणार आहोत. अ स्टोन रिमेन्स वेअर इट इज. इट्स प्लेस चेंज ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्स इट. बघा, हा वाटेत पडलेला दगड त्याच वेळेला हालचाल करतो, त्याच वेळेला मूव्ह होतो ज्या वेळेला कुणीतरी
त्याला उचलून एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला नेऊन ठेवतं किंवा त्याची हालचाल करतं किंवा त्याला सरकवतं. त्याच वेळेला तो सरकतो, हलतो. ओके. आता त्यानंतर काय सांगितले बघा, इट डझंट ईट. इट डझंट ईट, डझंट ग्रो बिगर. इट डझंट हॅव बेबीज आयदर. बघा, ज्या प्रकारे दगड उचलल्याशिवाय तो हालचाल करत नाहीत, हो की नाही, त्यावेळेला काय होतं, दगडांची हालचाल कुणीतरी दुसरं करतं. त्याच पद्धतीने दगडाची वाढही होत नाही, हो की नाही, आणि दगड पिल्लेही देत नाहीत, हो की नाही. ज्या पद्धतीने तो हालचाल करत नाही तर तो इकडून तिकडे जातही नाही, आणि त्याच पद्धतीने तो वाढतही नाही, आणि त्याला बेबीज आयदर म्हणलेले. इट डझंट हॅव बेबीज आयदर, त्याला पिल्लंही होत नाहीत. हे कशाच्या तुलनेत सांगितलेले, चिमण्यांच्या तुलनेत सांगितले. आता चिमण्यांचं काय ते बघूयात आपण. इट्स नॉट द सेम विथ स्पॅरो. अशाच पद्धतीच्या चिमण्या नाही आहेत, ह्यांचं सेम नाही आहे ह्या दगडासारखं. मग कसं आहे, दे बिल्ड नेस्ट, त्या काय करतात, घरं बांधतात, घरटी बांधतात की नाही. त्यानंतर दे मूव्ह हिअर अँड दिस देअर ऑन देअर ऑन, आणि त्या काय करतात, इकडून तिकडे हवेत फिरतात, हो की नाही, इकडे या झाडावरून त्या झाडावर जातात, आपली घरटी बांधतात. दे ईट इन्सेक्ट अँड ग्रेन्स, दॅट इज व्हाय दे ग्रो. आणि त्या काय खातात, धान्याची कणे खातात, किडे खातात, आणि हेच खाऊन त्यांची काय होते, वाढ होते, ग्रो. ओके. आता त्यानंतर काय सांगितले बघूयात आपण. They lay eggs in nests. Little sparrows hatch from these eggs. Sparrow take a lot of care of their young ones. बघा, चिमण्या काय करतात, घरट्यात अंडी घालतात, अंड्यातून मग पिल्ले बाहेर पडतात, आणि चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात, हो की नाही. मग असं सगळं दगड करतात का, नाही, कारण दगडांची वाढच होत नाही, तो एका जागेपासून दुसऱ्या जागी हलतच नाही, म्हणून त्याला पिल्ले होण्याची काही प्रश्नच पडत नाही. मग ह्या दोघांमध्ये आपल्याला काय फरक लक्षात आला, दगड हा निर्जीव आहे आणि स्पॅरो चिमणी ही सजीव आहे. ज्याच्यात जीव आहे त्याला सजीव म्हणायचं, आणि ज्याच्यात जीव नाही आहे त्याला निर्जीव म्हणायचं. आता त्याची डेफिनेशन काय दिलेली पुढं ती आपण इथे बघूयात. बघा, व्हाय डू वी सी दिस डिफरन्स बिटवीन द स्पॅरो अँड द स्टोन. बघा, चिमणी आणि दगड यांच्यामध्ये, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे. आता बघा, द स्पॅरो इज अ लिव्हिंग थिंग्स अँड द स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, स्पॅरो ही काय आहे, सजीव आहे. सजीवांना काय म्हणलेलं आहे, लिव्हिंग थिंग्स असं म्हणलेलं आहे. हे हार्ड वर्ड्स लक्षात ठेवायचे. ओके. आणि स्टोन काय आहे, अ नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव. ओके. तो हालत नाही म्हणजे निर्जीव आहे, आणि स्पॅरो हालतात म्हणजे त्या सजीव आहेत. ओके. ज्याच्यात जीव आहे तो सजीव, आणि ज्याच्यात जीव नाही आहे तो निर्जीव. पुढे काय सांगितले बघा, थिंग्स इन आवर सराउंडिंग्स फ्रॉम 2 ग्रुप्स. अशाच पद्धतीने आपल्या अवतीभोवती 2 ग्रुप्स पडलेले आहेत, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, सजीव आणि निर्जीव. आता सजीव कोणते आणि निर्जीव कोणते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला एक छोटासा इथं मॅप दिलेला आहे बघा. आता हा काय सांगतोय बघा, थिंग्स इन आवर सराउंडिंग. बघा, ह्या 2 गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने सांगितल्यात, सराउंडिंगमध्ये जे 2 ग्रुप पडलेले आहेत ते ग्रुप लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. आता लिव्हिंगमध्ये कोण कोण येतात, तर ॲनिमल्स आणि प्लॅन्ट्स येतात. आता प्लॅन्ट्स कसं काय, ॲनिमल्स तर ठीक आहेत, पण प्लॅन्ट्स कसं काय लिव्हिंगमध्ये येतात ते पण पाहायचं आहे आपल्याला. आणि नॉन लिव्हिंगमध्ये पण कोणकोणते येतात वस्तू ते पण आपल्याला पाहायचं आहे. आता काय दिलेले बघूयात आपण. बघा, ॲनिमल्स हॅव बेबीज अँड सीडलिंग्स ग्रो फ्रॉम द सीड. बघा, जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून पण काय होतात, वनस्पतींची रोपे होतात. द सीडलिंग देन ग्रो इन टू प्लॅन्ट्स. दिस टेल्स अस दॅट प्लॅन्ट्स आर लिव्हिंग थिंग्स. ओके नाही, ॲनिमल्स ज्या पद्धतीने आपल्या पिल्लांना जन्म देतात त्याच पद्धतीने नाही, पण थोड्याशा अलग पद्धतीने. म्हणजेच कशा, त्यांची वेगळी पद्धत अशी आहे की ते आपल्या बियांमार्फत आपले प्लॅन्ट्स हे उगवले जातात. त्या मोठा वृक्ष काय करतो, आधी आपल्या बिया करतो तयार, त्या बिया खाली पडतात आणि त्याच्याचपासून छोटे छोटे प्लॅन्ट्स तयार होतात. म्हणजेच काय,
त्या एका वृक्षापासून त्याचे अनेक वृक्ष तयार होतात. मग ती ग्रो झाली की नाही त्यांची, म्हणजेच हे काय झाले आहे, लिव्हिंग थिंग्स आहेत. आपल्याला प्रश्न पडला होता की नाही, प्लॅन्ट्स ह्या लिव्हिंग थिंग्स कशा आहेत. जर आपण डेफिनेशन बघितली तर प्लॅन्ट्स एका जागेपासून दुसऱ्या जागेवर जातो का, नाही जात. मग तो लिव्हिंग थिंग्स आहे का, असा आपल्याला प्रश्न पडेल. पण हो, हा लिव्हिंग थिंग्स आहे, कारण ह्याची वाढ होते, यालाही पाणी पाहिजे असतं, याच्यापासून अनेक वृक्ष तयार होतात, हो की नाही. ही म्हणजे हालचालच आहे त्यांची, म्हणून प्लॅन्ट्स हे पण काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहे. आता पुढे काय दिलेले बघा, प्लॅन्ट्स टू मूव. फॉर एक्झाम्पल, वेन अ बर्ड ब्लूम्स इनटू फ्लॉवर, इट्स petals ओपन, बट मुवमेंट ऑफ प्लॅन्ट्स आर नॉट सो इझिली सीन. प्लॅन्ट्स ऑल्सो नीड फूड. बघा, वनस्पती हालचाली करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात, हो की नाही. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांना आणण्याची गरजच असते, हो की नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी होतात, आपल्या लक्षात येतात का, कळी आली, कळीचं फूल झालं, हो की नाही. कळी पाहतो, फुलही पाहतो, पण कळीपासून असं उमलतं फूल, हे कधी पाहिलं का आपण, नाही. पण ते होतं, म्हणजेच त्यांची काय होते, हालचाल होते, हो की नाही. आणि त्यांनाही आपल्यासारखीच अन्नाची गरज असते, मी सांगितल्या पद्धतीने. बघा, ऑफकोर्स plants do not move from place to place like animals do. Their roots hold them down in one place. This is a big difference between plants and animals. आता प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स मधला डिफरन्स आपल्याला इथे सांगितला आहे. बघा, वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही. जातात का, नाही जात. मग मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात, हो की नाही. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा मोठा फरक इथे आपल्याला सांगितलेला आहे. आता पुढे काय दिलेले बघा, कॅन यू टेल. बघा, आता तुम्ही सांगा. आता काय सांगायचं आहे आपल्याला, इथे ते काही चित्र दिसत आहेत बघा, तुमच्याही पुस्तकात असतील. आता ह्या चित्रामधून आपल्याला काय सांगायचे हे आपण वाचूयात. आर द थिंग्स इन दिस पिक्चर्स लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. इफ इट इज अ लिव्हिंग थिंग्स, इट इज अ प्लांट ऑर अँड ॲनिमल्स. आपल्याला याच्यातून सांगायचं आहे की ह्या चित्रामधून कोणत्या वस्तू सजीव आहेत आणि कोणत्या वस्तू निर्जीव आहेत. कोणत्या वस्तू म्हणजे लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहेत. जर नॉन लिव्हिंग थिंग्स असतील तर मग त्यातले प्लॅन्ट आणि ॲनिमल याच्यामधले काय करायचं आपल्याला, वर्गीकरण करायचे. लिव्हिंग थिंग्स असतील तर ओके, नॉन लिव्हिंग थिंग्स असतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर लिव्हिंग असेल तर त्यात प्लॅन्ट आहेत का ॲनिमल आहेत हे आपल्याला ह्या चित्रातून सांगायचं आहे. तर आता पद्धतीने आपण ह्या वटवृक्ष बघूयात. आता मी सांगितलं आहे ह्याची वाढ होते का, तर हो, याची वाढ होते. पण हा एका जागेपासून दुसऱ्या जागेवर हलत नाही. याच्यापासून दुसरे प्लॅन्ट्स तयार होतात का, हो, याच्यापासून दुसरे प्लॅन्ट्स तयार होऊ शकतात. ह्याला अन्न पाण्याची गरज असते का, हो, याला अन्न पाण्याची गरज असते. मग हा काय झाला वृक्ष, हा लिव्हिंग थिंग्स झाला, ओके नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे, इथं यल लिहिलेलं आहे, लिव्हिंगचं यल लिहिलेलं आहे. आणि हा प्लॅन्ट आहे, मग प्लॅन्टला पी असं लिहिले मी, ओके. आता त्यानंतर हा बघूत वृक्ष, हा कशाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे. यालाही पाणी लागतं, हो की नाही. याची वाढ होते, याच्यापासून पण आपल्याला फळं मिळतात, हो की नाही. याच्यापासूनही दुसरे रोप तयार होऊ शकतात. म्हणून हा पण काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहे आणि हा पण प्लॅन्ट आहे, ओके. आता त्यानंतर बघूयात, इथं दिलेला आहे ससा. ससा हा ॲनिमल आहे आणि ॲनिमलची डेफिनेशन तर आपल्याला माहिती आहे. ॲनिमल काय, त्यांची पिल्लं देतात, इकडून तिकडे जातात, खाणं पिणं लागतं यांना. म्हणून हे काय आहेत, लिव्हिंग थिंग्समध्ये आहेत. पण हे प्लॅन्ट नसून काय आहेत, ॲनिमल आहेत. म्हणून मी इथे यल आणि ब्रॅकेटमध्ये ए असं लिहिलं आहे, ओके. आता हा फ्रॉग, बेडूक. हा बेडूक पण इकडून तिकडे उड्या मारतो, याला पण पिल्ले होतात, यालाही खायला प्यायला लागतं, हो की नाही. हा पण काय करतो, किडे खातो, नाही का. तर मग हा आपण काय आहे, लिव्हिंग थिंग्समध्ये येतो आणि हा ॲनिमल आहे. म्हणून यल आणि ब्रॅकेटमध्ये ए असं लिहिलं आहे. आता हा सिलेंडर आहे. सिलेंडर इकडून तिकडे कधी जातो, ज्यावेळेस आपण त्याला उचलून एका बाजूतून दुसऱ्या बाजूवर ठेवू, त्याच वेळेला याची जागा बदलते, ज्या पद्धतीने दगडाचं सांगितलं, ओके नाही. मग आता ह्याला खायला प्यायला लागत नाही, ह्याची वाढ होत नाही, बाकी कोणतीच गोष्ट याची होत नाही. म्हणून हा नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये येतो आणि हा ॲनिमल पण नाही आणि प्लॅन्ट पण नाही. म्हणून इथे मी काय लिहिलेले, नॉन लिव्हिंग थिंग्सचं यल. आता त्यानंतर हा ग्लास आहे. ग्लासचं अगदी तसंच आहे, हा मोठा होत नाही, याला खायला प्यायला लागत नाही, एका ग्लासपासून दुसरा ग्लास बनत नाही. म्हणून हा नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणून यल. आता हा प्लॅन्ट आहे. प्लॅन्टची वाढ होते, जरी तो कुंडीत लावलेला असेल तरी पण या प्लॅन्टपासून आपण अनेक रोपे तयार करू शकतो, हो की नाही. ह्याला खत पाणी लागतं. म्हणून पण हा काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहे आणि प्लॅन्ट आहे.
आता इथे कढई दिलेली आहे, कढईचं पण अगदी तसंच आहे सिलेंडरसारखं, की ह्याला एका जागेपासून जर घ्यायचं असेल तर आपल्यालाच करावं लागेल, म्हणजेच काय स्टोनसारखं याचं, म्हणून हा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. ओके, चला मग आता या पिक्चरमधून तुम्हाला वर्गीकरण करता आलं का? तुम्ही ट्राय करा घरी, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. अनेक वस्तू घ्या, त्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत का लिव्हिंग थिंग्स आहेत या बाबतीत तुम्ही चर्चा करा. चला पुढे काय सांगितले आपल्याला हे पण बघूया. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. बघा आता आपली ब्रेन पॉवर इथं वापरायची आहे बरं का. तर मग काय सांगितले बघा. बघा, अ रेल्वे इंजिन गोज टू अँड फ्रो, इज इट लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. बघा, अगं गाडीचं इंजिन असतं की नाही, इंजिन काय करतं, इकडून तिकडे पळतं, हो की नाही, ये जा करतं. मग मला सांगा ते नॉन लिव्हिंग आहे का लिव्हिंग आहे. बघा आता डेफिनेशनचा नीट विचार करायचा आहे. जर लिव्हिंगचा विचार केला आपण तर लिव्हिंगच्या डेफिनेशनमध्ये काय आहे की त्याला खायला प्यायला लागलं पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे, त्या एका याच्यापासून दुसरी वस्तू, त्याच्यापासून दुसरी वस्तू तशीच बनली पाहिजे, हो की नाही. मग तसं काहीच होत नाही नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आहे. इकडून तिकडे जरी गेली तरी ती त्याची वाढ होत नाही, हो की नाही. ती एका माणसाकडून केलेली हालचाल आहे. स्वतःहून हालचाल होतं का इंजिनचा? नाही, म्हणून इंजिन हे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये येतं. ओके, तर त्यानंतर काय बघूयात. वूड कम्स फ्रॉम ट्रीज विच आर लिव्हिंग थिंग्स. अ चेअर इज मेड फ्रॉम वूड. नाऊ इज द चेअर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग्स. बघा आता वूड हे काय आहे. वूड म्हणजे लाकूड. ओके, मग ह्या लाकडापासूनच लाकडी खुर्ची बनवली, चेअर बनवली. मग मला सांगा ही चेअर नॉन लिव्हिंग थिंग्स आहे का लिव्हिंग थिंग्स आहे. तर बघा आधी वूडचा जर विचार केला तर वूड हे लिव्हिंग थिंग्स आहे, लाकूड. पण कधी, ज्यावेळेला ते झाडावर असतं, झाडात असतं, हो की नाही, तेव्हा त्यावेळेस ते लिव्हिंग थिंग्स असतं. पण ते तोडलं आणि त्याच्यापासून जर चेअर केली, ती चेअर बनवली आणि चेअरचा जर विचार केला तर ती लिव्हिंग थिंग्स होईल का? नाही होणार, हो की नाही. तर ती नॉन लिव्हिंग थिंग्स होईल. ओके, आता त्यानंतर बघूयात. पुढे बघा काय दिलेले. कॅन यू टेल. बघा सांगा पाहू, तुम्ही सांगू शकाल का? काय सांगायचं आहे आपल्याला इथे. विच बर्ड्स डू यू सी इन युअर सराउंडिंग. बघा तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात. जर तुम्हाला त्या पक्ष्यांची ओळख असेल तर नावे लिहायचे आहेत. आता कोणकोणते पक्षी असतात आपल्या अवतीभोवती. चिमण्या आहेत, कावळे आहेत, हो की नाही, पोपट आहेत. मग त्यांची नावे आपल्याला इथे लिहायची आहेत. आता त्यानंतर काय विचारले. कॅन यू नेम सम थिंग्स दॅट आर मेड फ्रॉम स्टोन. बघा दगडापासून तयार होणाऱ्या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला माहिती आहेत. तुमच्या घरी आहेत का त्या वस्तू. जर घरी वस्तू असतील तर त्यांची नावे लिहायची आहेत. तुम्हाला माहीत असेल खलबत्ता हा दगडापासून बनलेला आहे, जातं हे पण दगडापासून बनलेलं आहे, हो की नाही. मग त्यांची इथे नावं लिहायची आहेत. आता पुढे काय सांगितले बघा. द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द इन्व्हायरमेंट. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते आपल्याला सांगायचे. काय काय नाते. आता हे सगळं परिसरात काय काय येतं. ते सजीव आहेत का निर्जीव आहेत हे इथपर्यंत आपण पाहिले. आता त्यांचा एकमेकांशी काय सहसंबंध आहे ते आता आपल्याला अभ्यासायचं आहे. काय सांगितले बघा. इथे घरटं आहे आणि हे कापूस आहे, हो की नाही, वरून कापूस दिसते ना, कापसाचं फूल आहे हे. आणि त्यानंतर असं एक दिलेलं आपल्याला जे उजड झालेले, ज्याला पानं नाही आहेत, असं एक प्लॅन्ट आहे. ओके, आता काय सांगितले. वॉटर अँड एअर आर अ पार्ट ऑफ द इन्व्हायरमेंट. पाणी आणि हवा हे सगळ्यात महत्त्वाचे परिसरातले भाग आहेत, हो की नाही. ऑल थिंग्स नीड देम, हो की नाही. आणि सर्व सजीवांना त्याची खूप गरज आहे. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड, हो की नाही. सर्व सजीवांना अन्नाची गरज आहे. दे गेट देअर फूड फ्रॉम द इन्व्हायरमेंट. आणि हे सगळं अन्न त्यांना कशातून कुठून मिळतं तर ते परिसरातून मिळतं, इन्व्हायरमेंटमधून मिळतं. ओके, त्यानंतर व्हॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड टू सर्वाईव्ह दे गेट फ्रॉम देअर इन्व्हायरमेंट. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूसुद्धा सजीवांना काय होतात परिसरातूनच मिळतात. बर्ड्स बुल्स नेस्ट दे नीड कॉटन. बघा पक्ष्यांना काय लागतं नेस्ट बनवायला, घरटं बनवायला कॉटन लागतं. ओके, ट्विग्स अँड थ्रेड्स. बघा त्याच पद्धतीने काय लागतं त्यांना, कापूस, काड्या, धागे, जे पण काही लागतं ते सगळं कशातून मिळतं. दे गेट दिस थिंग्स फ्रॉम द इन्व्हायरमेंट. ते सुद्धा त्यांना इन्व्हायरमेंटमधून परिसरातूनच मिळतं. बघा घरटं बनवण्यासाठी लागणाऱ्या काड्या त्या प्लॅन्टपासून मिळवतात.
कापसापासून ते घरटं बनवतात. असं सगळं करून हे घरटं रेडी झालेलं आपल्याला इथं दाखवलं आहे. मग हे सगळं कुठून मिळतं त्यांना? परिसरातून मिळतं. ह्युमन बीइंग्स यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द इन्व्हायरमेंट. बघा, माणूस इन्व्हायरमेंटमधून खूप जास्त वस्तू मिळवतो. काय काय मिळवतो मग तो? वी गेट कॉटन, वूल अँड सिल्क फ्रॉम आवर इन्व्हायरमेंट. वी वेव क्लॉथ फ्रॉम देम. बघा, कॉटन असेल म्हणजेच कापूस असेल, वुलन असेल, सिल्क असेल, हो की नाही, हे सगळं त्याला इन्व्हायरमेंटमधून मिळतं, हो की नाही. यापासून आपण काय करतो? जे कॉटन, सिल्क, वुलन यापासून आपण कपडे बनवतो. आणि आता ते चित्र दिलेलं बघा, कापसाचं हे बनवलेले कपडे असतील. बघा, यानंतर मेंढी दाखवलेली आहे का नाही, उलनचा गोळा दाखवलेला आहे, टोपली, इथे काही पानं दाखवलेली पुस्तकांची, वह्यांची, हो की नाही. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला कशातून मिळतात? इन्व्हायरमेंटमधून मिळतात, परिसरातून मिळतात. कसं मिळतात हे आता आपल्याला शिकायचं आहे. बघा, वी मेक थिंग्स like mats, basket, paper from materials in our environment. We build house using clay and stone and wood. These materials too we get from our environment. बघा, आपल्याला ज्या वस्तू इन्व्हायरमेंटमधून मिळतात, मग कापसापासून आपण कपडे बनवतो, हो की नाही. मेंढीच्या मिळालेल्या वरच्या लोकरपासून आपण उलन बनवतो, हो की नाही. मग त्याच पद्धतीने इन्व्हायरमेंटमध्ये जे झाडं झुडपं असतात, म्हणजे बांबू असेल त्यापासून अशी टोपली बनवतात. आणि त्याच पद्धतीने कागदसुद्धा आपल्याला इन्व्हायरमेंटमधूनच मिळतो. ओके, तर मग अशा पद्धतीने एकमेकांवर हे काय आहे? अवलंबून आहेत. तर मग इथे सांगितलेलं आपल्या बास्केट, पेपर, मटेरियल्स इन आवर इन्व्हायरमेंट, आपल्याला मिळालेल्या सगळ्या ह्या ज्या वस्तू आहेत आता सांगितल्या पद्धतीने इन्व्हायरमेंटमधून मिळतात. पण पुढे सुद्धा आपण जर घर बांधतोय तर त्यासाठी लागणारं क्ले, माती, दगड, लाकूड हे सुद्धा आपण इन्व्हायरमेंटमधूनच मिळवतो, हो की नाही. आता त्यानंतर काय सांगितले बघा, द सीड्स ऑफ सेम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय द वाइंड. ॲज अ रिझल्ट seedlines of those plants grow in new place. Those plants to get help from their environment. बघा, काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात, त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रूपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत होते. म्हणजे त्यांचं एका ठिकाणी असलेलं बी हे दुसऱ्या ठिकाणी जाऊन रुजतं आणि तिथे रुजल्यानंतर त्यांचा नवीन प्लॅन्ट तयार होतो, हो की नाही. मग अशा पद्धतीने त्यांना इन्व्हायरमेंटची, हवेची, ह्याची काय होते? गरज भासते. म्हणजे ते सुद्धा काय आहे? इन्व्हायरमेंटवर, हवेवर अवलंबून आहेत. आता पुढे काय सांगितले बघा, लिव्हिंग थिंग्स टेक मेनी थिंग्स फ्रॉम देअर इन्व्हायरमेंट. व्हॉट इफेक्ट डज दॅट हॅव ऑन द इन्व्हायरमेंट. बघा, आता काय म्हणले, सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्यांचा परिसरावर काय परिणाम होत असेल. आता ज्या वस्तू आपण परिसरातून घेतो, सजीव आपण आहेत, हो की नाही. मग त्याचा परिसरावर काय परिणाम होतो? जर आपण कापूस घेतला, हो की नाही. आता आधी आपल्याला प्लॅन्ट लावावं लागलं, मग प्लॅन्ट लावल्यानंतर आपल्याला त्याने कापूस दिला, हो की नाही. आणि कापूस घेतल्यानंतर आपण काय करतो? त्यापासून कपडे बनवतो. म्हणजे आपल्याला प्लॅन्टपासून याचा उपयोग आहे. मग मेंढीपासून काय करतो आपण? लोकर बनवतो, हो की नाही. उलन घेतो, त्याच्यापासून स्वेटर बनवले जातात. मग ह्या मेंढीचा आपल्याला उपयोग आहे. मग त्याचा परिणाम काय होतो? तर आपण त्यांच्यावर किती अवलंबून आहेत हे आपल्याला इथे दाखवलेलं आहे. बघा, आता त्यापुढे काय सांगितले बघा, ॲनिमल्स लाईक vultures and foxes eat the fish of dead flesh of dead animals. Thus they clean the environment while they satisfies their hunger. बघा, आता काय, मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यांसारखे प्राणी खातात, हो की नाही. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. आता याचा एकमेकांशी काय सहसंबंध आहे बघा. आता एखादा प्राणी मेला तर त्याचं जे मांस असतं ते सडतं, हो की नाही. ते सडलेलं मांस कावळे खातात, आपण बऱ्याचदा पाहिलं असेल, हो की नाही. त्यानंतर अजून बरेच प्राणी इथं सांगितले, गिधाड, कोल्हे हे सुद्धा काय करतात? मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात आणि आपला पोट तर भरतात आणि त्यासोबतच परिसरसुद्धा स्वच्छ करतात, हो की नाही. अशा पद्धतीने इन्व्हायरमेंटमध्ये असणारे सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. पुढे काय सांगितले, रिमेन्स ऑफ डेड ॲनिमल्स डिके द मिक्स्ड विथ द सॉइल, लिव्स फॅल ऑफ ट्रीज, दे टू रॉट अँड गेट मिक्स्ड इन द सॉइल. दिस मेक्स द सॉइल फर्टाईल. प्लांट्स गेट nourishment from fertile soil. Thus living things bring about
चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. बघा, मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात, हो की नाही. आता ज्या पद्धतीने मांस खाऊन घेतले पण राहिलेलं अवशेष हे काय होतं, मातीमध्ये कुजतं. झाडांची पाने गळतात, ती सुद्धा मातीत कुजतात. त्यामुळे माती कसदार होते, ते एक प्रकारे इंधन बनलं जातं. इंधन बनवून ते मातीमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्या लावलेल्या वनस्पतींना, प्लॅन्टला ते काय करतं, एक फर्टिलायझर देतं, एक त्यामध्ये खत तयार होतो, हो की नाही. माती कसदार बनते. मातीचं वनस्पतींमुळं, ह्या मेलेल्या कुजलेल्या प्राण्यांच्या हाडांमुळं, मांसामुळं ती माती कसदार बनते, हो की नाही. वनस्पतींसाठी ती पोषक असते. आता पुढे काय सांगितले, म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा सजीवांमुळे बदल घडून येतात, हो की नाही. आता सॉईलमध्ये पण ह्या सजीवांच्या कुजलेल्या मांसापासून म्हणा किंवा झाडांच्या गळालेल्या पानांमुळे काय झालेलं आहे, कसदारपणा आलेला आहे. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. सगळ्या वस्तू ह्या परिसराचा भाग आहेत. आपण सुद्धा एक परिसराचा भाग आहोत की नाही. तर बघा, मग तुम्हाला आवर इन्व्हायरमेंट हा पहिला पार्ट समजलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.